पहिली रेल्वे भारतामध्ये कोकणातच धावली, ठाणे ते मुंबई. मुंबईमध्ये रेल्वे आल्यानंतर 1977 साली ह्या रेल्वेला चालना जी दिली ती मधु दंडवते रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांनी याला चालना दिली. पण त्याच्यापूर्वी कोकण रेल्वेचा सर्वे करण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै यांनी इंदिरा गांधी यांच्याकडून अर्थसंकल्पामध्ये 1 रुपयाची कपात सुचवली आणि पहिला सर्वे झाला. 1977ला रेल्वे मंत्री झाल्यानंतर मधु दंडवते यांनी रेल्वे रोह्यापर्यंत आणली. रोह्यापर्यंत आल्यानंतर त्यांचं सरकार पडलं. त्यानंतर 1990 साली व्ही.पी. सिंगच्या मंत्रिमंडळामध्ये ज्या वेळेला मधु दंडवते अर्थमंत्री झाले, जॉर्ज फर्नांडिस मधु दंडवते यांनी एकत्र येऊन अबो वालालकर यांनी तयार केलेल्या नकाशाप्रमाणे कोकण रेल्वे कोकणामध्ये धावू लागली. पण त्याचा नकाशा असा होता की ती मुंबई ते सावंतवाडी जाणार होती, त्याऐवजी ती सावंतवाडीपासून पुढे मेंगलोरला जोडण्यात आली. त्यामुळे याचा फायदा संपूर्ण दक्षिण भारतातल्या लोकांना झाला. महाराष्ट्राने याच्यात 22% वाटा उचलला. मग महाराष्ट्राच्या वाट्याला 22%च्या हिशोबाने आपल्याला तेवढे टर्मिनस मिळालेले नाहीत आणि महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त 2च गाड्या मिळाल्या. एक गाडी दादर रत्नागिरी ती आता दिव्यावरून सुटते आणि दुसरी गाडी जी आहे ती आपले नारायणराव राणे यांनी कणकवलीला, मी स्वतः त्या आंदोलनाला गेलो होतो, तुतारी एक्सप्रेस ममता बॅनर्जींना विनंती करून चालू करून घेतली. ह्या 2च गाड्या मिळाल्या आहेत. जर कोकण रेल्वेचं दुहेरीकरण झालं आणि कोकण रेल्वेचं सावंतवाडीला नियमानुसार आमचं टर्मिनस ज्याचं उद्घाटन सुरेश प्रभू आणि तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी केलं होतं, तो जर टर्मिनस पूर्ण झाला तर आपल्याला सावंतवाडीवरून सावंतवाडी पुणा तसेच वसई सावंतवाडी, कल्याण सावंतवाडी अशा गाड्या सोडता येतील. तसेच गणेशोत्सवामध्ये ज्या विशेष गाड्या सोडल्या जातात त्या गाड्यासुद्धा सावंतवाडी टर्मिनसवरून आणि सोडता येतील. पण आपलं झालं असं की 22% वाटा उचलून आपल्याला तो बेनिफिट मिळालेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कोकण रेल्वेला केवळ 10% वाटा देणाऱ्या गोव्याला 12 गाड्या सुटतात, कर्नाटकला 10 गाड्या सुटतात, केरळ तामिळनाडूला 10 गाड्या सुटतात. केरळने तर पैसे पण दिले नव्हते. त्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते. मधु दंडवतेंनी सांगितले आणि शरद पवारांनी स्वतः आपल्या महाराष्ट्रातून त्यांचाही वाटा उचलला होता, हेही लक्षात घ्या. मग आम्हाला आता सावंतवाडी टर्मिनस होणं गरजेचं आहे. कोकण रेल्वेचं दुहेरीकरण करणं गरजेचं आहे आणि कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करताना मध्य रेल्वेमध्ये जर विलिनीकरण करत असाल तर ज्यांनी जमिनी दिल्यात त्यांना त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे. वीरपर्यंतच्या लोकांनी 1977 साली जमिनी दिलेल्या आहेत. त्या जमिनीचा त्यांना मोबदला म्हणून त्यांच्यासाठी लोकल सुरू झाल्या पाहिजेत. भले त्या मग पनवेल ते वीरपर्यंत गेला पाहिजे. तर तिथला स्थानिक जो गाववाला आहे, आमचे जे कोकणातली माणसं आहेत ती मुंबईमध्ये रोजगारासाठी येतील आणि मुंबईमध्ये मराठी माणसाचं प्रमाण टिकून राहील. यासाठी कोकण रेल्वेने दुहेरीकरण करून लोकल गाड्या पनवेल ते वीरपर्यंत सुटल्या पाहिजेत. वसई विरार, पुन्हा सावंतवाडी अशा इथून गाड्या आल्या पाहिजे. सावंतवाडी टर्मिनस पूर्ण झालं पाहिजे. कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडी रेल्वे स्टेशनला 20 कोटी रुपयाच्या वरती उत्पन्न गेल्यामुळे NSG-4 ग्रेड मिळालेला आहे. त्यामुळे तेथे टर्मिनस होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी 20 कोटीच्या वरती उत्पन्न जातं तिथे टर्मिनस बांधता येतं असा नियम रेल्वे दाखवते. त्याप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडी रेल्वे टर्मिनस होणे गरजेचं आहे आणि ज्यांनी कोकण रेल्वे आणली त्या मधु दंडवतेंचे नाव त्या कोकण रेल्वेच्या सावंतवाडी स्टेशनला दिले जावे. तर माझी सर्व रेल्वेच्या अधिकाऱ्यांना, रेल्वे मंत्र्यांना आणि आमच्या कोकणातल्या नेत्यांना नम्र विनंती आहे की हीच वेळ आहे. दिवाळीपर्यंत निवडणुका पुढे गेलेल्या आहेत. सावंतवाडी टर्मिनसचं काम पूर्ण करा आणि कोकण रेल्वेचं सावंतवाडी टर्मिनस करून सावंतवाडीसाठी पुणा, वसई आणि कल्याण या गाड्या सुरू करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. VPL यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.